वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आजचे उद्घाटक याच विभागातील इताडेगावातील सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय भगवानजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। त्याचप्रमाणे याच विभागात युवा उद्योजक म्हणून आज कार्यरत आहेत साईनाथजी पाटील, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं करूया हार्दिक स्वागत। आणि आज आय थिंक श्रीकांतजी मगर सुद्धा इन ॲक्शन मध्ये असतील, त्यात काही शंका नाही, त्यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे। त्यांचं करूया हार्दिक स्वागत। आणि काही क्षणानंतर आपण या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पाडणार आहोत। एकूण 14 संघांना या स्पर्धेमध्ये संधी देण्यात आलेली आहे। वन डे स्पर्धा आणि या विभागातील रबर बॉल क्रिकेटचा विचार केला तरी तिसरी स्पर्धा आपण या ठिकाणी पार पाडत आहोत। पहिली स्पर्धा याच ठिकाणी याच मैदानावरती 7 स्टार ट्रॉफी आपण या ठिकाणी पार पाडली। त्यानंतर नुकतेच काही दिवसांपूर्वी आपण 3 स्टार ट्रॉफी बापगाव देवरुंग या मैदानावरती पार पाडली आणि ही तिसरी ट्रॉफी या विभागातील आपण पार पाडणार आहोत। चला, दोन्ही संघांना विनंती करतो की आपण रेडी राहायचं आहे। पहिला सामना सोमिक 11 भावाली विपक्ष जय हनुमान खांडवल, हे दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती करतो की आपापले खेळाडू घेऊन आपण अगदी आमच्या खेळपट्टीकडे वाटचाल करायची आहे, कारण आमचे उद्घाटक पाहुणे मंडळी आज पाहू शकाल व्यासपीठाकडे वाटचाल करतात। त्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पाडणार आहोत। तदनंतर संजय स्पोर्ट्स सावध संघ फाईट करेल आरडे 11 किरवली या संघाच्या विरोधात। तिसरा सामना असेल मकरंद स्पोर्ट मुठबॉल विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा। म्हणजे आय थिंक 6 स्टार पैकी आपण जर पाहिलं तर 6 संघ तुम्हाला वरच्या पूलमध्ये खेळताना पाहायला मिळतील। दुसरा पूल आपण जर पाहिला तर योगेश 11 आमने संघ फाईट करेल मेहर 11 बाबुगाव संघाच्या विरोधात। विहान एंटरप्राइजेस नानकर विपक्ष देवरुंग ऑटो मॅच। आई गावदेवी वालसे संघ फाईट करेल आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघाच्या विरोधात। आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल आई गावदेवी पीसे विपक्ष जानू स्पोर्ट इताडे। असे एकूण 14 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत। सौम्य केबल नेटवर्क चषक 2025। आज वातावरण सुद्धा खूप छान आहे, कारण ह्याच ठिकाणी आपण पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पार पाडली, त्यावेळी 2 दिवस प्रत्येक खेळाडूंनी प्रेक्षकांनी पावसाची वाट पाहिली, परंतु पावसाची हजेरी लागली नव्हती। परंतु आज प्रॉपर नैसर्गिक देणगी सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत। काही क्षणानंतर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती तुम्ही पाहू शकाल। शंकरजी गुलवी आमच्या सोबतीला सज्ज आहेत। आमचे दोन्ही ऑफिशियल पंच सुद्धा या ठिकाणी रेडी झालेले आहेत। चला, आपण पाहू शकाल या ठिकाणी नेहमीच 7 स्टार ग्रुपला सातत्याने योगदान देणारे आणि नेहमीच आपण जर पाहिलं तर या विभागातील खेळाडूंना प्रोत्साहन करणारे असे या विभागातील समाजसेवक तथा उद्योजक भगवान शेठ पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांच्या शुभ हस्ते आपण यष्टांना पुष्पहार अर्पण करीत आहोत। त्यांचं एकच उद्दिष्ट असतं की तुम्ही हाक मारा, मी नेहमीच तुमच्या सोबत पाठीशी राहणार। आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही, हेच आपण गणरायांच्या चरणी मागणं करूया। श्रीफल वाढवला जात आहे। या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा सध्या आपण पार पाडतोय। साईनाथजी पाटील यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या। चला, दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे। नाणेफेकी आपण त्याच ठिकाणी संपन्न करू आणि सर्व सामने आज प्रत्येकी 3-3 षटकांचे असतील, याची सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यावी, कारण आज जास्तीत जास्त सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत। एक्झॅक्टली आज 12 संघांना संधी देण्याची होती, परंतु एंट्री जास्त झाल्यामुळे कुणालाही या ठिकाणी नाराज केला नाही आणि त्यामुळे 14 संघांचा पूल आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत आणि भगवानजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। उद्घाटनी सामन्यातील दोन्ही कॅप्टन्स पाहू शकाल, एका बाजूला खांडवल संघ तर दुसऱ्या बाजूला भावाले अर्थात सोमिक 11 भावाले। सोमिकच्या नावानं हा संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे। दुसऱ्या बाजूला बजरंग बलीचा आशीर्वाद घेऊन जय हनुमान खांडवल संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय। नाणेफेकी संपन्न झालेली आहे आणि या नाणेफेकीचा कौल आपण पाहिला तर सोमिक 11 भावाले संघाच्या बाजूने लागलेला आहे।